नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय। मंत्री गिरीश महाजन हे नाशिकचे नवे पालकमंत्री, तर शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले हे रायगडचे नवे पालकमंत्री म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या चर्चांना त्यामुळे पूर्णविराम मिळालाय। गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळालं। 2 दिवसापूर्वी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभ पर्व पुस्तिका प्रकाशित करण्यात आली। या पत्रिकेवरही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आला। त्यामुळे विरोधकांना भाजपवर टीका करण्याची आयती संधी मिळाली। मात्र आज या दोन्ही ठिकाणची पालकमंत्री पदाची घोषणा करण्यात आली। यामध्ये नाशिक जिल्हा पालकमंत्री म्हणून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची, तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची निवड करण्यात आली। खरं तर 18 जानेवारी 2025 मध्ये नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडता इतर जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची निवड करण्यात आली होती। तेव्हापासूनच नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा चर्चेचा विषय बनला। त्यातच आगामी कुंभमेळा हा नाशिकमध्ये भरत असल्या कारणाने नाशिकमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा कायमच होता। कुंभमेळा अगदी तोंडावर येऊन ठेपला असताना देखील नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने मोठी चर्चा होत होती। मात्र अखेर आज मंत्री गिरीश महाजन यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यामुळे या चर्चांना पूर्ण विराम मिळालाय। एकूणच मंत्री गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री म्हणून निवड करण्यात आली। आता पालकमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड करण्यात आली। मंत्री गिरीश महाजन यांचा नाशिक विषयीचा अभ्यास आणि आगामी कुंभमेळा यशस्वी पार पडावा याकरता त्यांची निवड झाली असल्याची चर्चा देखील सध्या सुरू आहे। त्यामुळे आता आगामी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरे, नाशिक।